असोसिएशन मुंबई अंतर्गत शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे आयोजित दादा चषक 2025 हे पर्व गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅच लावते सुरुवात. चला पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. शिरसटवाडी या टीमने टॉस जिंकला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन पंच आपण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अनुज आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजीच्या मार्कवर पहिले षटक हाताळलंय. हा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झालाय. स्क्वेअरलेगच्या दिशेने एक धाव देखील पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल. फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. वेग भन्नाट होता. स्टंपिंगची संधी परंतु वाईट बॉलचा इशारा. गोलंदाज रघु आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज लहूचा हा बॉल समोरच्या दिशेने फटका केला. एक सिंगल तर जरूर कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतोय. पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. दोनच रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. समोरच्या दिशेने फटका केला. एक सिंगल देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल परंतु फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. पावसाच्या एक एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं साचले जाते क्रिकेटमध्ये देखील एक एक रनने धावफलक वाढताना आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर वेग भन्नाट होता परंतु या भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. सहा रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. लहूचा हा बॉल मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न सफल आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. आखूड पद्धतीचा हा बॉल.
थोडासा कॉलर पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने स्ट्रोक केला लॉंगॉनचा फिल्डर. तत्पूर्वी दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आता मात्र 8 रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 ओव्हरचा खेळ झालाय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 1 गडी बाद 8 रन आपल्याला पाहायला मिळाला. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका टीम शिरसटवाडी संघ. आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या. नेक्स्ट बॉलरला आपण बॉलिंग मार्कवर त्वरित दाखल करा, कारण आणखीन सामने आम्हाला खेळवायचे आहेत. पहिला बॉल टायमिंग भरपूर चांगलं होतं. लॉंग कार्पेट डीपमध्ये लॉंगऑफच्या दिशेने फिल्डर तैनात होता. लहू चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 2 रन या ठिकाणी ॲड होतात. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 रन. समोरच्या दिशेने स्टेप आउट करून स्ट्रोक खेळलाय. स्टेप आउट मात्र जरूर केले, परंतु त्यानंतर षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 16 रन. कुठं मॅच आहे का नाही? चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. एक चांगला बाउन्सर पाहायला मिळाला, परंतु दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा देखील पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना, तर रन जर आपण पाहिले तर आतापर्यंत 17 रन पाहायला मिळत आहेत. स्टेप आउट करून हा स्ट्रोक केलाय. पुन्हा एकदा बिगिट केलाय. चेंडू चाललाय. पंचांचा इशारा. आज षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेप आउट करून हा स्ट्रोक केलाय. टायमिंग भरपूर चांगलं होतं. चेंडू चालला डीपेक्षा कव्हरच्या दिशेने. हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 27 रन. पुन्हा एकदा स्टेप आउट करून हा स्ट्रोक केलाय. एलिव्हेशन कमी आहे. फिल्डर भरपूर चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आता मात्र 28.
29 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. तिरंगा 11 शिरसटवाडी संघ. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळायचा होता परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन होऊन स्टान्स बदलले होते. लॉंग लेगला खेळायचा होता परंतु white+1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड केल्या जातात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मोमेंटला देखील आपण पाहू शकतोय लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय आणि white+2 म्हणजे white+1च चेंडू आहे. ओके, लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पण आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. या बॉलवर आक्रमण जरूर झालंय. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती चरण टीमला तो फटका येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 40 रन स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मोठा फटका. लाजवाब अट्रॅक्टिव्ह प्रभावित करणारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. काय फटकेबाजी मैदानाच्या चौफेरीने आपल्याला पाहायला मिळाली. समोरच्या दिशेने खेळायचा होता परंतु व्हाईट बॉलचा इशारा. टायमिंग भरपूर चांगला होता आणि या क्षणाला पत्रातोड परफॉर्मन्स जसा असो तशी कामगिरी बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा धीम्या गतीचा हा बॉल पाहायला मिळतोय की का, परंतु या क्षणाला व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन एक वाईड बॉल. अशा धावा कुठेतरी शिरसटवाडी या टीमला दबाव तंत्राच्या दिशेने घेऊन चालण्यात
इनिंग कंप्लीट होते. टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 55 आणि 56 रनचं लक्ष असेल. तर चला नेक्स्ट मॅच सोनवडे टीमचे कॅप्टन चला शिरसटवाडी टीमचे कॅप्टन आणि सोनवडे टीमचे कॅप्टन. चला शिरसटवाडी टीमचे कॅप्टन. छप्पन्न धावांचं लक्ष आणि सध्याच्या घडीला सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीम तिरंगा स्पोर्ट्स शिरसटवाडी या टीमच्या माध्यमातून ओपनर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. बॅटिंग करणारी टीम आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा. शिरसटवाडी संघ चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना या मुसळधार पावसामध्ये देखील मी एकांकी झुंज देईन आणि आमच्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाईन असा निर्धार घेऊन उतरलाय. सध्याच्या घडीला फलंदाज लहूच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक. एखादं वादळ येण्याच्या पूर्वी ज्यावेळेस विजा कडकडतात सध्याच्या घडीला या मुसळधार पावसामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय. फटका तर जरूर चांगला आहे. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होते. नॉन स्ट्रायकर फलंदाज प्रवीण, फलंदाज लहूला रोकेल. वेग भन्नाट होता. भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. लाईन चांगली होती परंतु या क्षणाला लाईन देखील मिस केल्यानंतर एक रन बाईजच्या स्वरूपामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा कारण या सामन्यानंतर आपल्याला अधिक सामने देखील खेळवायचे आहेत. या बॉलवर अप्रतिम लहूचा ट्रेडमार्क स्ट्रोक पाहायला मिळालाय. काय बॅटिंग पाहायला मिळाली. नजाकत भरलेला फटका. हा चौकार पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच त्वरित स्टार्ट करा. या बॉलवर आसमानी टोला हवाई सफर पाहायला मिळतोय. 6 रनसाठी हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 19 रन आपल्याला पाहायला मिळतात. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न असफल आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष थोडंसं दूर आहे परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर चांगले परिश्रम सध्याच्या घडीला करावे लागतील या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या मोमेंटला क्लीन बोल्ड पाहायला मिळालाय. फलंदाज क्रमांक 1 या ठिकाणी बाद होतोय. पहिला धक्का.
चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, या मॅचला अधिक वेळ झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस होता, परंतु लाईन मिस केल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त एकच सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर आदरणीय गणेशजी शिंदे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. त्याचबरोबर विकासजी कादाने यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन तर वेलकम गणेशजी शिंदे साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत. या बॉलवर देखील लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आहे. त्याचबरोबर श्री दत्तकृपा सेवा मंडळाचे सदस्य गणेशजी पाटील यांचं देखील सहर्ष स्वागत. तीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या, पंच आपण ताकीद द्या. तर शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. सातारा जिल्ह्यातील एक सुपर डुपर सुपरस्टार खेळाडू आणि गेले अनेक वर्ष आपल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर सातत्याने प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये ताईत झालेले खेळाडू म्हणजे श्री गणेशजी शिंदे आणि त्यांचे समेत विकासजी कासारी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेगस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय, परंतु पाय स्किड झाला खेळाडूचा. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, हाफ ट्रॅकर होता, परंतु लाईन चांगली होती. थोडंसं प्रभावित केलं गोलंदाजाने. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. किती बॉल आहेत?
शेवटचे 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. या मोमेंटला अप्रतिम नो लुक स्ट्रोक पाहायला मिळालाय. काय टायमिंग पाहायला मिळालं. ठोस निर्णय आणि ठाम कृती हे प्रात्यक्षिक पाहायला मिळालं या फटक्यामध्ये. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. फिल्डर डीप मध्ये तैनात होता. रनआउटची संधी, परंतु तत्पूर्वी दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 40. टोटल 3 रन ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. 41. या मोमेंटला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न देखील असफल पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 42 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चार बॉल मध्ये अजूनही 14 रनची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला टार्गेट हे मात्र चेस करावं लागेल. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 4 बॉल आणि 14ची आवश्यकता आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल. समीकरण बदललंय. 3 बॉल आणि आता मात्र 12 रनची गरज. 3 बॉल शेवटचे शिल्लक आहेत आणि 12 रन. 3 बॉल मध्ये 3 चौकार अथवा 2 षटकार या मॅच मध्ये सामना जिंकून देऊ शकतो चरण संघाला. शिरसाटवाडी टीमला जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल आकडू पद्धतीचा हा बॉल पाहायला मिळेल की काय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु मॅच मध्ये आलाय एक नवा ट्विस्ट. 2 बॉल आणि आता मात्र 12 रनची गरज. या बॉलवर देखील आक्रमण केलंय. एक बॉल आणि आता मात्र 6 रनची गरज. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे याचं दर्शन घडवून दिलं. आज मात्र हिरो बनण्याची संधी आहे. आज लकी हिरो बनेल की फलंदाज लव हिरो बनेल. तर मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. दादा चषक 2025 मधील सर्वाधिक अप्रतिम हा दर्जेदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच. 1 बॉल आणि 6 रन. कोण बनणार हिरो या मॅच मध्ये? बॉलर की बॅट्समन? बॅट्समन की बॉलर? लॉफ्ट केला, परंतु या क्षणाला एक धाव मात्र जरूर पूर्ण केली आणि हा सामना जिंकलाय.
तर चला सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी या. तर या सामन्याचा हिरो ठरला मॅन ऑफ द मॅच राहुल. राहुल आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आणि आम्ही हा पुरस्कार देण्यासाठी आमंत्रित करू की विकासजी काजारी साहेब आपल्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार आपण वितरित करायचा आहे. तर चला राहुल आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या एक महत्त्वपूर्ण मॅच आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नुकतीच ज्यांची उपस्थिती पाहिली. पश्चिम महाराष्ट्रामधील एक नामवंत टेनिस क्रिकेट पटू आपल्याला पाहायला मिळतात. श्री गणेशजी शिंदे देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांच्या समेत विकासजी काजारी साहेब देखील उपस्थित आहेत आणि आमचे